1818 मध्ये भीमा नदीच्या काठावर कोरेगाव नावाचे एक छोटेसे गाव होते. पेशव्यांचे सुमारे 2800 सैनिकांचे विशाल सैन्य युद्धासाठी सज्ज उभे होते. त्यांच्या समोर फक्त 500 महार सैनिक होते, ज्यामध्ये बहुतेक असे तरुण होते ज्यांना समाजाने अस्पृश्यतेमुळे तिरस्कृत केले होते. डफलीच्या हलक्या तालावर जमादार सिद्धनाथ महार यांनी आपल्या तुकडीकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक ठाम चमक होती. ते म्हणाले, ही लढाई आपल्या समानतेची आहे, आपल्या सन्मानाची आहे. दुपार होताच युद्ध पेटले. पेशव्यांचे घोडदळ विजेसारखे त्यांच्यावर तुटून पडले, पण महार सैनिकांनी मोर्चा सोडला नाही. तलवारीच्या साहाय्याने ते शतकानुशतकांचा अपमान तोडत होते. उडणारी धूळ आणि चमकणाऱ्या तलवारींच्या दरम्यान जखमी सैनिकांच्या विवळण्यामध्ये एक आवाज घुमत होता, मागे हटू नका, आज त्या सर्व अपमानांचा हिशोब घ्यायचा आहे. संध्याकाळपर्यंत असा चमत्कार घडला ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. 2800 पेशव्यांना अवघ्या 500 महारांनी धूळ चारली. त्यांनी केवळ युद्ध जिंकले नव्हते, तर त्यांनी शतकानंतर स्वाभिमान जिंकला होता. आजही 1 जानेवारीला कोरेगावचा विजयस्तंभ याची आठवण करून देतो की साहस संख्या पाहत नाही, तर केवळ आत्मसन्मानाने लढते.